हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात? आपल्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आज आपल्या दीप अमावस्या आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मम्मा तू काय करते? बेटा, आज दीप अमावस्या आहे ना, दिवे घासते, पूजा करायची म्हणजे आपण जे वापरतो ना ते सगळं. आणि हे सगळे दिवे आपल्या घराचे दिवे ना, ते दिवांना हे करून ठेवतात. अच्छा. आज देवांची पूजा केली, तुम्ही बघितलंच असेल, मी तुम्हाला दाखवलं. मग आपल्याकडे जे दिवे होते ते सर्व दिवे घासले, मग त्यांची पूजाही करायची आहे. मग बाकी आपल्याकडे सूप, गाणे, टोपली हे सर्व जे असते आपण वापरतो ते सर्व धुतले. असे म्हणतात की आषाढी दीप अमावस्येला जर दिवे वगैरे धुतले, टोपली वगैरे धुतले तर निगेटिव्हिटी जाते घरातली. घरात सुख समृद्धी व शांती नांदते. आणि आता श्रावण महिन्याचंही सुरुवात होईल. सगळ्या दिव्यांची मी आता पूजा करते. उजव्या साईडला तुपाचा दिवा लावला व डाव्या साईडला तेलाचा दिवा लावला. बाकी मग आपले फूल वगैरे ते साधीच पूजा केली मी, पण म्हटलं चला तुमच्याबरोबरही शेअर करायची. चला म्हटलं आपली आता नवीन फॅमिली पण झाली आहे, तो तुमच्याबरोबर ही पूजा मी साधीच माझी पूजा तुमच्यासोबत शेअर करण्याचा विचार केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून जा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या या मैत्रिणीलाही असंच सपोर्ट करा. नवीन व्हिडिओ मी आता तुमच्यासाठी छान व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन किंवा आणेन. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करून जा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि चला आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय. व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करूनच जा मित्रांनो. अजून तुमच्यासोबत मी याच्यापेक्षाही छान व्हिडिओ शेअर करेन. तुमच्यासोबत पुढचा प्रवास परत अजून असाच चालू ठेवेल.
हे खीर आणि साधंच नैवेद्य दिलेलं आहे. मी खीर बनवली सकाळी आणि आपली साधी बटाट्याची भाजी आणि पोळी. जरा सकाळी घाई राहते त्याच्यासाठी साधंच बनवलं आहे. पण असं म्हणतात खीरचं नैवेद्य दिलं, खीरचंच नैवेद्य द्यायचं असं म्हणतात. आवडली का तुम्हाला पूजा?